cause better not fuck with me तेरे cause skin into the wall company ferry ma paisa dasanga paisa masanga yeah paisa dasanga paisa masanga yeah. जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधनं ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंगवरती बनवला आहे. व्हिडिओ मित्रांनो एकदम जबरदस्त झाला आहे, कारण जे काही आता इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंगला सॉन्ग चालू आहे त्या सॉन्गवरती आपण आपला आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपले जे काही कॅपकट असणार आहे त्या कॅपकटमध्ये तुमचा फोटो आणि मी दिलेला ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो प्रॉपरलीरित्या आपलं ॲडजस्टमेंट म्हणजे सेट केल्यानंतर आता आपले ज्या काही बीट आहे त्या बीट तुम्हाला मार्क करायचे आहेत. तर आता मित्रांनो कशा बीट मार्क करायचे हे मी तुम्हाला सांगतो, त्यामुळे व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा. तर मित्रांनो आपली जी काही पहिली बीट असणार आहे ते बघू शकता 0 आणि 1 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे. नंतरची आपली जी काही बीट आहे ती 1 सेकंदाचा जो काही 1 आहे बरोबर 1 बशी आहे बघू शकताय. त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती 1 आणि 2 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉट पशी आहे. नंतरची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती 2 सेकंदवरती आहे. त्याच्यानंतरची बीट आहे ती 3 आणि 2 सेकंद आणि 3 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे आहे बघू शकताय. त्याच्यानंतरची जी काही बीट आहे ती 3 सेकंदाचा जो काही पहिला 0 आहे त्या 0 पशी आहे. त्याच्यानंतरची जी काही बीट आहे ती 3 आणि 4 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे आहे बघू शकता. या पोझिशनला तुम्हाला प्रॉपर सॉन्ग ऐकून घ्यायचं आणि मगच बीटला मार्क करायचं आहे. नंतर मित्रांनो आपली जी काही पुढची बीट आहे ती 4 सेकंदवरती आहे बघू शकताय. त्याच्यानंतरची आपली जी काही बीट असणार आहे ती मित्रांनो 6 सेकंदाच्या थोडंसं मागे आहे. नंतरची बीट आहे ती 6 आणि 7 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉट पशी आहे. पुढची मित्रांनो आपली जी काही बीट असणार आहे ती 7 आणि 8 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉट पशी आहे. नंतरची जी काही बीट आहे ती 9 सेकंदापाशी आहे बघू शकताय. नंतर मित्रांनो आपली पुढची बीट जी आहे ती 10 आणि 11 सेकंदाच्या डॉट आहेत जो काही मध्ये त्या डॉटच्या थोडंसं मागे आहे. त्याच्या पुढची जी काही बीट आहे मित्रांनो बघू शकता 11 आणि 12 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे. आणि आपली जी काही लास्ट आणि फायनल बीट आहे ती 12 आणि 13 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या या पोझिशनला आहे. तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रॉपरलीरित्या या प्रकारे बीट मार्क करून घ्यायचे आहेत सॉन्गला ऐकून. नंतर मित्रांनो जे काही ॲनिमेशन आहेत ते ॲनिमेशन ॲप्लाय करायचे आहेत. पहिल्या फोटोला ॲनिमेशन ॲप्लाय करण्यासाठी फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला पेंडुलम 1चं ॲनिमेशन बघायला भेटतंय. सिम्पली हे ॲनिमेशन ॲप्लाय करायचं आहे. पुढच्या फोटोला तुम्हाला पेंडुलम 2चं ॲनिमेशन ॲप्लाय करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम 1 असं मित्रांनो पेंडुलम 1 2 तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे. कुठंपर्यंत 3 सेकंदाच्या पुढचा जो काही फोटो आहे तिथंपर्यंत. आता 3 सेकंदाच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला डिस्टॉर्ट लेफ्टचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतरचा जो काही फोटो आहे मित्रांनो 4 सेकंदवरचा त्याला तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो पुढचा फोटो सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमधनं रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन द्यायचं आहे. त्याच्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला मित्रांनो रॉक हॉरिझॉन्टलीचा इफेक्ट द्यायचा आहे. आता मित्रांनो आपला जो काही पुढचा फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. नंतर इथे कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायचा आहे. डिस्टॉर्ट राईटचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट देऊन ओकेवरती क्लिक करायचा आहे. लगेचच तुम्हाला इथे पुढे ट्रान्झिशनचा जो काही ऑप्शन दिसेल 9 सेकंदवरती या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. पुल आउटचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. ड्युरेशन एकदम हाय ठेवायचे आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो हे जे काही फोटो आहे आपला त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि स्विंग बॉटमचं ॲनिमेशन द्यायचं आहे. ड्युरेशन तुम्हाला एकदम फुल ठेवायचे आहे. आता मित्रांनो इथल्या फोटोची जी काही ड्युरेशन आहे ते बघू शकता रॉक व्हर्टिकल हॉरिझॉन्टल आपण ठेवलं आहे त्याची ड्युरेशन तुम्हाला फुल करून घ्यायची. ओके तर प्रॉपरली त्या या ठिकाणी मी फुल करून घेतले. तुम्हाला देखील व्यवस्थितरित्या फुल करायचे आहे. नंतर मित्रांनो आता इथे आपण कोणता इफेक्ट ॲड केला बघू शकता. आपण पुल आउटचं ॲनिमेशन ॲड केले. त्या ॲनिमेशन ॲड केल्यानंतर त्या ॲनिमेशनची जी काही ड्युरेशन आहे ती देखील तुम्हाला एकदम हाय ठेवायची आहे म्हणजे 1.3 वरती सेट होणार आहे. आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे, कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर इथे मित्रांनो स्पिन इनचा इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲप्लाय करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमधनं तुम्हाला इथे बघू शकता शेक 3चा इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून ड्युरेशन 1 सेकंदवरती सेट करायचा आहे. आणि लास्टचा फोटो आहे जो काय आहे त्याला कॉम्बोमधनं तुम्हाला आता बघू शकता हे जे काय ॲनिमेशन आहे ट्रेन 1चं हे ॲनिमेशन द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे मित्रांनो सगळ्या फोटोला तुम्ही ॲनिमेशन आय होप की अप्लाय केलं असेल. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे एकदम सुरुवातीला यायचं इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे शेकचा इफेक्ट बघायला भेटतो. सिम्पली हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करून आता हे जी काही ड्युरेशन असणार आहे ती मित्रांनो तुम्हाला कुठेपर्यंत ठेवायची बघू शकता. आपली जी काही 4 सेकंद आहेत ते 4 सेकंदाच्या बीटपर्यंत ठेवायचे. नंतर जी काही लेअर आहे शेक इफेक्टची लेअर त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड एकदम 0 करायचं आहे आणि जी काही खाली इंटेन्सिटी दिसत्या ती
तुम्हाला 11वरती सेट करायची आहे, 10 किंवा 11वरती तुम्ही ठेवू शकताय. तर या प्रकारे तुम्हाला सेट केल्यानंतर आता ओकेवरती क्लिक करायचं आहे. सुरुवातीला येऊन व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला डायमंड झूमचा जो काही ते इफेक्ट बघायला भेटतोय तो इफेक्ट ॲड करायचा आहे. तो इफेक्ट ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला पुढे यायचं आहे. बघू शकता या पोझिशनला, म्हणजे आपलं जे काही 4 सेकंदाचं 4 आहे त्या पोझिशनला आल्यानंतर आता तुम्हाला इथे बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. नंतर इथे तुम्हाला फ्लेम विंग्स, इथे बघू शकता फ्लेम विंगचा ऑप्शन आहे, म्हणजे इफेक्ट आहे. तो इफेक्ट ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट जो काही राहणार आहे मित्रांनो त्याला तुम्ही स्प्लिट करून घ्या, काही विषय नाही केलं तर काही विषय नाही, कारण ते एकदाच विंग आपले म्हणजे जे काही पंख आहेत ते एकदाच येणार आहे. आता मित्रांनो पुढे जो काही ती तुम्हाला 6 सेकंदाची बीट आहे त्या बीटवरती आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इकडे जी काही स्प्लिटची कॅटेगरी बघायला भेटते या स्प्लिटच्या कॅटेगरीवरती यायचं आहे. आपले जे काही इफेक्ट असणार आहेत ते लोड होणार आहेत आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक मिरर 3 लेअरचा असा एक इफेक्ट बघायला भेटेल. तर तो मिरर 3 लेअरचा इफेक्ट तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला ह्याची जी काही लेंथ असणार आहे ती मित्रांनो ते आपली 2 बीट आहेत, त्या 2 बीटला एकदम घ्यायचं आहे. म्हणजे आता इथेपर्यंत ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपली कुठंपर्यंत घ्यायची आहे बघू शकता. आपले 7 आणि 8 सेकंदामध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटपर्यंत घ्यायचं आहे. नंतर हे इफेक्टला सिलेक्ट करायचं आहे, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर एकदम 0 करायचं आहे. वर्टिकल जे तुमचे जे काय असणार आहे ते तुमचा फोटो तो कसा ॲडजस्ट होईल त्या प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला पुढच्या बीटवरती यायचं आहे 7 आणि 8 सेकंदाच्या मध्ये. इथे आल्यानंतर आता मित्रांनो इथे तुम्हाला टोटेम फ्लेमचा जो काही इफेक्ट आहे तो बॉडी इफेक्टमध्ये जे काही ट्रेंडिंगची कॅटेगरी आहे यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे टोटेम फ्लेम्स. आता इथे बघू शकता कुठं आहे मी दाखवतो, एकच मिनटं तुम्हाला इथे बघू शकता. आता मित्रांनो एक आता ते ट्रेंडिंगची कॅटेगरीमध्ये ते टोटेम फ्लेम्सचा जो इफेक्ट आहे बघू शकता. हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ती देखील आपल्या बीटपर्यंत ठेवायची आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्ही आता जी काही PNG तुम्हाला ही दिसते पैसा, तर ही PNG ॲड करण्यासाठी ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून ही जी काही PNG असणार आहे ही PNG ॲड करायची आहे. ह्याची ड्युरेशन तुम्हाला एकदम लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि ड्युरेशन लास्टपर्यंत वाढवून घेतल्यानंतर आता मित्रांनो बघू शकताय ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी सिम्पली शेअरच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.